आपल्यासोबत पुण्याचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत दादा जगताप आहेत। दादा, काय सांगाल, आज जैन समाजाचं एक मंदिर ज्या मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमलेला आहे, ज्या मुंबईमध्ये सगळे मंत्री बसलेले असतात आणि त्या मुंबईमध्ये एक जैन समाजाचं मंदिर पाडलं जातं, काय सांगा? आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। जय जिनेंद्र। ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेने जैन मंदिर पाडलं त्या सगळ्याच गोष्टी दुर्दैवी तर आहेच, त्याचबरोबर धक्कादायक सुद्धा आहेत। त्याच्यामुळं या घटनेचा मी तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो, निषेध व्यक्त करतो। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई, आम्ही सगळी मंडळी जैन समाजाच्या पाठीशी आहोत अशा प्रकारचा या ठिकाणी जाहीरसुद्धा करतो। पण हे होत असताना एका व्यावसायिकासाठी, एका बिझनेसमॅनला मदत करण्यासाठी ते मंदिर पाडण्यात आलेलं असा आमचा थेट आरोप आहे। जर मंदिरच सुरक्षित नसेल तर माणसं सुरक्षित कशी असेल हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने सकल जैन समाजाची माफी मागावी। या संदर्भात जैन समाजाला तुमच्या पैशाची गरज नाही आहे शासनाच्या, पण या ठिकाणी ते जैन मंदिर बांधण्यासाठी परत एकदा परवानगी द्यावी ही मागणी जैन समाज घेऊन रस्त्यावर होते। ही मागणी आमचीसुद्धा राहील। त्याच्यामुळे जोपर्यंत हे शासन माफी मागत नाही आणि याला परवानगी देत नाही तोपर्यंत या लढ्यामध्ये आम्ही जैन समाजाबरोबर राहू हा या ठिकाणी या ठिकाणी शब्द द्यायला आलो। आपण पुणे महानगरपालिका चालवली आहे, एक प्रशासक असताना मंदिर पाडणं याला काहीतरी राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय एवढी डेअरिंग प्रशासक करू शकतो? हे बघा, सगळ्याच जाती धर्मातल्या मंडळींमुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नगरसेवक आणि महापौराची संधी मिळाली। तब्बल 20 वर्ष आम्ही महापालिकेत कामकाज केलं, पण एका रात्रीत मंदिर पाडण्याची घटना ही धक्कादायक आहे आणि आश्चर्यकारक सुद्धा आहे। कारण की एखादं मंदिर पाडायचं असेल तर सर्वप्रथम पूर्वसूचना द्यायची असती, नोटीस द्यायची असती, त्याच्यावर हिअरिंग घ्यायची असती, तुमचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं की नेमकी तुमच्याकडे काय पुरावे आहेत। पुरावे नसतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी कारवाई होते। त्या कारवाईच्या दरम्यान पण अंतिम पाडायच्या नोटीसच्या अगोदर समोरच्याला हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये जायचा अधिकार राहतो, स्टे मिळतो। दुर्दैवाने असा स्टेसुद्धा घेऊन दिला गेलेला नाही। याचाच अर्थ मंदिर पाडायचंच अशाच प्रकारची भावना त्यांच्या डोक्यात होती आणि हे कुठेतरी खुनशीपणाने केलेलं काम आहे असा आमचा थेट आरोप आहे। धन्यवाद। Thank you for watching this video. Please like, share and subscribe to our YouTube channel. And don't forget to press the bell icon. Thank you.